वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्यांचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द। बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची कुटुंबियांची माहिती। अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचा फोनवरून सांत्वन। लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं। वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन। अदिती तटकरे आणि उदय सामंत यांनीही घेतली सांत्वनपर भेट। केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीने अटक करा। वैष्णवीच्या वडिलांची मागणी। सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे फरार। नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे। हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप। शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडनं हव्या होत्या। मयुरी जगतापचा आरोप। तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा। वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्यात सुप्रिया सुळेंचा आरोप। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी सुप्रिया सुळे यांची मागणी। पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। मारेकरी अजूनही मोकाट। एअर स्ट्राईकमध्ये भारताकडनं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। माझावर दिवसभर विशेष कव्हरेज। सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगाने पाहिलंय। राजस्थानच्या बिकानेरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिसार कोर्टामध्ये हजर। पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी सुरू। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी। हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीने देश सोडण्याचे आदेश। राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला। 3 महिन्याच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक। जागा वाटप युतीतल्या मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या नेत्यांना सूचना। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड। रूम नंबर 102 मधून 1,84,84,00,000 रुपये जप्त। खोतकरांच्या स्वीय सहायकाच्या नावे रूम बुक तर एसआयटी मार्फत चौकशी होणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग। 3ऱ्या दिवशीही धुमस्तीच। कंपनीतून 1 किलोमीटर परिसर कंपनीपासून प्रशासनाकडून रिकामा। रत्नागिरी रायगडसह साताऱ्यातल्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट। सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता।